इथं पहिली स्पर्धा आपण पाहतो. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली जाते. एका बाजूला भिगवाडी संघ तर एका बाजूला सारसोली संघ पाहायला भेटतोय. ज्या खेळाडूची आपण वारंवार चर्चा करत आलो या स्पर्धेमध्ये तोच खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. असणार आहे कोण कशी मारणार मैदानामध्ये. पुन्हा एकदा आता मात्र सक्सेस झालाय. घेराव सुद्धा लागलाय. प्लॅन करून आलेला पाहायला भेटतो सरसोली संघ की या टीमची काय विकनेस पॉइंट आहे की कोणता खेळाडू बसवला की टीम बॅकफूट वरती जाईल. या सगळ्या रणनीती असतात मैदानामध्ये. आता सुद्धा घेराव लागलाय. पकड सक्सेसफुल झाले की काय. आता मात्र 2 पॉइंटची कमाई केली जाते. झालाय भगतचा मॅचचा जो हिरो ठरला होता ना तोच पुन्हा मैदानामध्ये. आता त्याला सुद्धा अजून सुद्धा सिद्ध करायचं. आपला संघ अडचणीतून बाहेर काढायचा आहे. कारण 0-3 अशी लढत आपण मैदानामध्ये पाहिली जाते. पुन्हा एकदा मुन्ना चुकी नाही. अजून सुद्धा वारंवार पॉईंट मारण्याचा बोनस मारण्याचा दावा केला जातो मैदानामध्ये. याच रेडरची आपण चर्चा करत आलो मगाचपासून. या स्पर्धेमध्ये खरोखरच वारंवार चढाई करत असताना पायामध्ये धुमाकूळ वादळचक्री घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा त्याच पटणामध्ये लढत मारणार. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. पुन्हा एकदा बोनस मारला. आता मात्र अटेम्प्ट सक्सेसफुल झाला. चक्कर लागले. घेराव लागलाय. चक्कर सक्सेसफुल झाले. असं म्हणत असतील ना तोंडात आलेला घास कुठे ना कुठेतरी हिरावून घेतलाय. संघ अडचणीत आहे. 4-0-0-4 अशी लढत आपण मैदानामध्ये पाहिली जाते. याच्यानंतर होणारा सामना जे हडवाण खंडार संघ वरचे गावदेवी खंडार संघ ही दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला भेटेल. असणार आहे करूया मोरोका सिटी मध्ये. कोण पॉईंट करणार. पॉईंट गमावणार की पॉईंट कमावणार. पुन्हा एकदा आपण पाहतो वारंवार. आता मात्र पकड लागले. पकड सक्सेसफुल सुद्धा झाले. काय पुन्हा एकदा आपण पाहतोय बघाचपासून जो बाहेर राहिला आता मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. किती आता पॉईंट कमवायचे आहेत. आपला पॉईंट संघ अडचणीतून बाहेर काढायचे. त्याला माहिती आहे मी मैदानात आलोय. आता मला जागा केलंय. आता मला पेटून उठायचंय. रेड असणार आहे करूया मोरोकी. पॉईंट कमवणार की पॉईंट गमावणार. काय रणनीती असणार आहे. तर मात्र जल्लोष तीच रग मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्राच्या रंगड्या मातीतला खेळ तो म्हणजे कबड्डी. तोच महासंग्राम आपण कामेरीच्या पुन्हा एकदा वारंवार चढाई करत असताना खेळाडू आपण पाहिला जातोय. काय किती पॉईंटची कमाई करणार. आपला संघ अडचणीत आहे. अडचणीतून बाहेर काढायचं आहे. घेराव लागला. पकड सक्सेसफुल सुद्धा झाली. पाहायला भेटेल पहिली सेमीफायनल भिगवाडी वर्सेस सारसोली पाहायला भेटते. 6-3-3-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. करूया मोरोका सिटी मध्ये कोण पॉईंट कमावणार. आता मात्र चुकी झाली. अशी लढत आपण पाहतोय. आता मात्र भिगवाडी संघाला धावपळ करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये पराभव करावा. मैदानात आता चपळाई दाखवावी लागणार आहे. आता पॉईंट गमवायचे नाहीत. आता पॉईंट कमवायचे. याच जिद्दीने याच चिकाटीने मैदानात उतरायचं भिगवाडी संघाला. कसा पैसा कमबॅक राहील मैदानाच्या आतमध्ये.
पुन्हा एकदा बोनस पॉइंट खरोखरच एक चांगला पद्धतीचा स्किल बोनसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. वारंवार चढाई करत असताना ह्या खेळाडूला आपण पाहतो पायामध्ये वादळी झुंबाकडे चक्री झाले आणि आता सुद्धा पॉइंट मारण्याचा दावा केलाय. फायनलचा सामना खेळेल अंतिम सामना आपल्याला पाहायला भेटेल. स्पर्धा शेवटाकडे वळाली. आता सुद्धा जलांग लागली आहे. कमबॅक करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतो. वारंवार चढाई करत असताना हा स्कोर रेडर धुमाकूळ चक्र वादळी चक्री खेळी त्याच्या मैदानातून आपल्याला पाहायला भेटतो. मैदानामध्ये तो स्वतःला सिद्ध करून दाखवतो की मी गावाच्या टीम मध्ये का आहे हे स्वतःला सिद्ध करायचं. आता सुद्धा गेला. आता सुद्धा ही सुद्धा चुकीची पकड आहे. बोनस घेतलाय. 7-13 13-7 अशी लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. एक काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सरसोली तर एका बाजूला भिरवाडी. एक शांत वातावरणामध्ये असणार ही मॅच आपण पहिली सेमीफायनल पाहिली जाते मैदानामध्ये. खंबेरच्या ग्राउंड वरती असणारा हा मुन्ना एकदा पुन्हा दाखल झाला सरसोलीच्या पटांगणामध्ये. किती पॉईंट बनवून आता मुन्नाला सुद्धा घेराव लागला. पकड सक्सेसफुल झाले आहे. 2 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय. संघ याच्यामध्ये ही दुसरी सेमीफायनल पाहायला भेटेल. एक चांगली लढत मैत्रीपूर्ण लढत दोन्ही संघामध्ये पाहायला भेटेल. दोन्ही एकाच गावातले संघ आपल्याला पाहायला भेटतील. दोन्ही एकामेकाच्या विरोधात आता पाहायला भेटतील. मित्र 7-14 अशी लढत आपण पाहतो. वारंवार चढाई करत असताना पॉईंट मारण्याचा दावा केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू काही सुद्धा पॉईंट मारला जातोय. पॉईंटचा दावा केला जातो. पॉईंट सक्सेस सुद्धा झालाय. 9-14 14-9 अशी लढत आपण पाहतोय. आता मात्र बिरवाडी संघ कमबॅक करताना मैदानामध्ये पाहतोय. वारंवार चढाई करत असताना आपण पाहिलं जातोय. आता मात्र बिरवाडी सरसोली संघाला माहिती आहे आपल्याला आता फेल टॅकल नाही करायचे. आपल्याला जास्त मेहनत नाही घ्यायची कारण आपण आता लीड मध्ये आहोत. आपल्याला आता लिडरशिप करायची आहे हे मैदानामध्ये दाखवा. दोन्ही संघाला विनंती असेल दोन्ही कॅप्टनला विनंती असेल हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानात दाखल व्हावे. आता मात्र पुन्हा आतमध्ये जाऊन पॉईंटचा दावा केलाय. पॉईंट सक्सेसफुल कडे म्हणाले सगळ्यांनी खरं बोला. एक पॉईंट कोणी काय होत नसतं मित्रांनो. ते आपण ज्यावेळी खरं बोलतो ना त्यावेळी ते प्रामाणिकतापणा आपल्यामध्ये असणं फार गरजेचे आहे. तो कबड्डीचा खेळ असो तो क्रिकेटचा खेळ असो आणि कोणताही खेळ असो. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पहिलं जातोय. वारंवार चढाई करत असताना ज्याचे वारंवार पाहायला जाते. किती पॉईंट असणार आहेत. किती पॉईंट असणार आहेत. 14-11 अशी लढत आपल्याला पाहायला भेटते. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. रेड आहे. करोडा मोरो की स्थिती पाहायला भेटते. कोण पॉईंट कमवणार कोण गमावणार. शेवटची 3 मिनिटं आहेत. कोण हिरो होणार कोण अंतिम फेरीमध्ये बाजी मारणार कोण तिकीट काढणार फायनलचं खेळण्याचं. पकड लागले. पकड सक्सेसफुल झाले. पॉवरफुल सक्सेसफुल. आता मात्र सरसोली संघ अडचणी देताना पाहायला भेटतोय. हा
मगा सारखा सामना आपल्याला पाहायला भेटेल. 13 14 14 13. पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतो वारंवार चढाई करत असताना पॉईंट आणि हा सुद्धा गरज लागलाय. 14-16 अशी लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. वारंवार चढाई करत असताना कुठे मॅच होतात कुठे मॅच गेलाय. खरोखरच एक चांगली लढत आपल्याला पाहायला भेटते. खरोखरच एक हा हिटच मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. याच्या खरोखरच मगासपासून सामना आपल्याला पाहायला वारंवार रेडिंग मध्ये पॉईंट केलेला कमावलेला तोच रेडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू 4-14 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. एका बाजूला भिरवाडी संघ तर एका बाजूला सारसोली संघ. ही लढत पहिली सरी पाहिला. आता मात्र आणि किती पॉईंट कमावले. शेवटचे 1 मिनिट. 18-14 14-18 अशी लढत आपण पाहतोय. कोण जिंकणार कोण हारणार. काय मॅच आहे. हा व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला भेटला. 18-14 14-18 अशी लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याच्यानंतर होणारा सामना जे हनुमान खंडार संघ वर्सेस गावदेवी खंडार संघ ही दुसरी सेमीफायनल असणार आहे. पहिली सेमीफायनल कोण जिंकणार. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. अमेरिकेच्या ग्राउंड मध्ये असणारा हा जगदजहेस फायनल मध्ये प्रवेश केलाय. तो संघ ठरलाय भिरवाडी. आता याच्यानंतर होणारा सामना जे